बुलढाणा लोकसभेमध्ये महायुतीला अधिकृत उमेदवारी जी आहे ते खासदार प्रतापराव जाधव यांना दिली असताना माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारीचा अर्ज जो आहे तो भाजप पक्षाकडून दाखल केला आहे। त्यामुळे नेमकी काय भाजप खेळी करते का किंवा कुठल्या निमित्ताने यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। राजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचं नेमकं कारण काय? भाजपला सीट सुटणार आहे? भाजपला सीट सुटावी या आग्रही मागणीसाठीच खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला मतदार, बूथ प्रमुखापासून, आमदारांपासून, जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांपासून तर थेट केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पर्यंत या सगळ्यांनी या जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघाची बांधणी केली, सशक्त बांधणी केली। सर्व केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, गावागावापर्यंत, घरापर्यंत, वाड्यातांड्यापर्यंत जाऊन प्रत्येक माणसाच्या मनात अबकी बार मोदी सरकार हा नारा त्यांनी रुजवला, आम्ही रुजवला। आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली पाहिजे ही जी भावना होती। यामागे कारण सुद्धा असं होतं की 40 वर्षापूर्वी हा लोकसभा मतदारसंघ सुखदेव नंदाजी काळे आणि डी.जी. गवई हे 2 लोकसभेमध्ये कमळावरती स्वतंत्ररित्या लोकांनी निवडून पाठवलेले आहे। म्हणजे आज काही ही मागणी नव्यानं आम्ही करतोय अशातला काही भाग नाही आहे। ऑलरेडी या 40 वर्षापूर्वी लोकसभा मतदारसंघ भाजपने 2 वेळा जिंकलेला आहे, कमळावर जिंकलेला आहे। आणि आता 6 विधानसभेमध्ये 3 विधानसभा भाजपच्या आहेत, 3 सिटिंग आमदार, आणि शिवसेना फुटलेली आहे। आणि हे बूथ प्रमुखापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंतचं वाढलेलं आमचं काम आहे, संघटन आहे, सशक्तीकरण आहे। आणि म्हणून आमचा हक्क आहे की जागा यावेळेस कमळाला मिळाली पाहिजे, भाजपला मिळाली पाहिजे। आणि मोदींच्या 400 पारमध्ये इथल्या कमळाच्या खासदाराचा मतदानाचा हिस्सा असला पाहिजे, सहभाग असला पाहिजे, ही बुलढाण्यातील जनसामान्याची भावना आहे। ती जनसामान्यांच्या भावनेला वाट मी माझा उमेदवारी अर्ज भरून ती वाट मोकळी करून दिली आहे, त्याला वाचा फोडलेली आहे। आणि युती धर्मामध्ये ही जागा जी आहे ते याच्यामध्ये शिवसेनेला सुटलेली आहे। प्रतापराव जाधवांना एबी फॉर्म दिलेला आहे, तुमच्याकडे एबी फॉर्म आला का? मिळेल का तुम्हाला एबी फॉर्म? आणि युतीमध्ये सुटलेली आहे तरी आम्ही युतीमध्ये बदल करावा असं म्हटलेलं आहे। आमची ही मागणी आहे आणि ही मागणी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वेळोवेळी झालेल्या प्रत्येक मेळाव्यात मागणी केलेली आहे। आजही महाराष्ट्रामध्ये हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नाशिक इथल्या जागांच्या बाबतीमध्ये अदला बदल करा ही मागणी चालूच आहे ना। मग त्यात आम्ही भारतीय जनता पक्षाचा लोकसभेला निवडणूक प्रमुख म्हणून लोकांची, जनतेची, मतदारांची, कार्यकर्त्यांची भावना पक्षापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि ते मी केलेलं आहे। भाजप आमदार आकाश कोंडकर असतील किंवा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ असतील, ते म्हणतात की विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज मागे घेतील। खरंच तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार? या बाबतीमध्ये माझ्याशी कोणी काही बोललेलं नाहीये आणि हा प्रश्न माझ्यासाठी उद्भवत नाहीये। काल संजय गायकवाडांनी विधान केलं की विजयराज शिंदेनी ही उमेदवारी लढूनच दाखवू, चॅलेंज केलं। तुम्हाला काय वाटतं? आमदार गायकवाड यांचं ते वक्तव्य म्हणजे खासदार प्रतापराव जाधवांना पाडण्याचा त्यांचा प्लॅन गेम 2 आहे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। अशा प्रकारचं महायुतीतल्या एका मोठ्या पक्षाच्या 106 आमदार असलेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणुका प्रमुखाला चिथावणीखोर वक्तव्य करणे म्हणजे महायुतीत फूट पडली पाहिजे, महायुतीत मताची बिघाडी झाली पाहिजे व खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव झाला पाहिजे ही त्यांची आकांक्षा आहे, आसुरी आकांक्षा ज्याला म्हणतात। हा, त्यांना असं वाटतं की प्रतापराव पडले पाहिजेत। हा, ते त्यांना दोघांना त्यातलं अंतर्गत माहित आहे आणि हे त्यांनी ज्या सर्वे ज्या दिवशीपासून सुरू केलेला आहे त्या दिवशीपासून ते सगळ्या जनतेला माहित आहे। निश्चितच प्रतापराव जाधवांचा पराभव व्हावा यासाठी संजय गायकवाड जे आमदार आहेत बुलढाण्याचे ते चिथावणीखोर वक्तव्य करून महायुतीतील लोकसभा प्रमुखाला या ठिकाणी चिथावणी देतात आणि लोकसभा निवडणूक लढून दाखवा असं चॅलेंज करून ते एकंदरीतच प्रतापराव जाधवांना पाडण्यासाठीचा हा प्लॅन त्यांचा 2 असल्याचं धक्कादायक विधान जे आहे जय महाराष्ट्राशी बोलताना माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केलं। त्यामुळे या संपूर्ण वादामध्ये आता भाजप आणि शिवसेना या संपूर्ण प्रकरणात कसं हँडल करतं ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।